आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय, मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे. काय प्रतिक्रिया द्याल? भारतीय जनता पार्टीचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला पक्षानं आश्वस्त केलेलं आहे की या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 2025च्या तुम्हाला उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे मी हा प्रचार सुरू केलेला आहे. भागातील सर्व लोकांची इच्छा आहे की एक कार्यकर्त्याला संधी द्यावी, त्या जोरावर ही मी निवडणूक लढवत आहे आणि आज मी प्रचाराचा शुभारंभ करत आहे. माझी पत्नी ही निवडणूक लढवत आहे, तो नीलिमा पाटील. आगामी निवडणुकीच्या काळासाठी काय म्हणजे विजन काय असणार आहे? भागातील खूप साऱ्या समस्या आहेत ज्या अजूनही मिटलेल्या नाही आहेत. जसं की आता मुलांना खेळायसाठी टर्फ ग्राउंड नाही फुटबॉलसाठी. माझं पहिलं उद्दिष्ट आहे की कुंभार गल्लीमध्ये एक मोठं टर्फ ग्राउंड तयार करायचं आहे. त्याचबरोबर रस्ते, गटरस, पाणी ह्या नेहमी असणाऱ्या गोष्टी आहेत, पण कमी दाबानं पाणी इथं नेहमी येते. त्यासाठी मला खास करून प्रयत्न करायचा आहे. मोठ्या संख्येने बघायला गेलं तर तरुणांची उपस्थिती देखील या ठिकाणी आहे. काय वाटते? तरुणांचा वाढता प्रतिसाद मला स्फूर्ती देतो नेहमीच, आणि त्या माध्यमातून मला तरुणांसाठी आणि महिलांसाठी रोजगार निर्मिती करणं हा माझा त्यातला पहिला उद्दिष्ट राहील. मॅडम नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आपल्या प्रचाराचा शुभारंभ झाला. लक्षणीय या ठिकाणी महिलांची उपस्थिती आहे. काय सांगा? महिलांच्यासाठी जास्त मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काळात निवडणुकीच्या अनुषंगाने काय विजन काय असणार आहे? प्राथमिक गरजा हे पूर्ण करणारच, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये काही नसताना त्यांनी इतका विकासाचे कामं केलेले आहेत. त्याचबरोबर जर त्यांना संधी दिली, म्हणजे मी इच्छुक आहे, तर महिलांसाठी मी पहिला प्रयत्न करणार की काही ज्या समस्या असतात त्या न सांगणारे असतात, त्यासाठी मी पहिला प्रयत्न त्यांचा असणार. त्याचबरोबर भागातील विकास करून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकसित प्रभागामध्ये आपला प्रभाग कसा हे होईल हे बघण्याचा मी पहिला प्रयत्न. धन्यवाद.